हाय हॅलो अँड गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आमचं नाही तुमचं आमच्या आमचं पण आहे चॅनल ना, स्वागत आहे आमचं पण. तुमचं आमच्या चॅनलवर. Yes. आणि फायनली ना मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल आम्ही मुंबईला शिफ्ट होणार आहे. प्रोसेस सगळी फ्लॅट सर्चिंग वगैरे आम्ही फ्लॅट साधे तुम्ही सर्चिंग बघितलं ना वगैरे चालू होतं आणि त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगितलेलं होतं की आता असे जरा 4-5 व्हिडिओ येत राहतील. मग आता हा त्याचा second दुसरा part. व्हिडिओ होता की ती अहमदाबादचं त्याची- आमचं घर शिफ्टिंग पूर्ण झालेली आहे आमची घराची वगैरे. हा. आम्ही घेतलेला आहे फ्लॅट वगैरे सगळ्या ज्या काही असतात तुम्ही ते सगळ्या बघितलंच ना. सगळ्या स्टेप्स असतात ते सगळ्या कम्प्लीट झाल्यात आणि आज फायनली आज शिफ्टिंगचा shifting दिवस आहे. सो या सगळे आणि- मोशन पॅकर्स वाले आलेले आहेत. आलेले आहेत. तू हळूका बोलते मोठ्या हा अरे बाहेर ती माणसं आहेत. हो काय आलं त्यांच्या त्यांना काय होतं नाही मोवर साहेब पॅकर्स आता आलेले आहेत. आम्ही ना- सगळं तेच सामान आणायला गेले कार्टन वगैरे सगळं असं. ऑलरेडी काल दिवसभर 2 दिवसापासून सगळं आम्ही सगळं. काढून ठेवलेलं आहे. तुम्हाला दाखवतो आम्ही आमचं सामान केवढं आहे. हम दोघी लोक राहते हे हा, दोघांचं बघा केवढा मोठा कारभार करून ठेवला आमच्या बायकोने. संसार आहे यार आपल्या हा, दोघांचा. मग असं वाटतं लागला 10 वर्ष झाले एवढा मोठा संसार तयार केलाय. एक दीड वर्ष झाले फक्त लग्नाला. एवढा मोठा संसार केलाय बघा जरा दाखवा असू दे. हा. ए आपलं मॅचिंग दाखवू जरा दाखवू जरा. हे आमचं बेडरूम मधलं सगळं सामान बेड वगैरे परत इकडं हे सगळं असं आमचं सामान आणि थांब का आणि बाहेर असं एवढा सगळा पसारा आहे. त्यात त्यांचा एक पार्टनर इथं येऊन बसलेला आहे आणि इकडं पण आहे भरपूर सामान आहे आमचं. बघा तुम्ही खूप सामान आहे. भरपूर सामान आहे भरपूर. फायनली आम्ही महाराष्ट्रात यायला लागलो यार. कसली खुशी व्हायला लागली माहिती काय. बाप नाच 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 नाच. काय मग कसं वाटतंय तुला. आपण फायनली महाराष्ट्रात चाललोय. अरे सुंदर वाटतंय माहिती का तुला. मी आता जवळपास 3 वर्षांत चाललो बघा आमच्या महाराष्ट्रात. आणि मी 1.5 वर्षानंतर जानेवारी 23 नंतर आता डायरेक्ट चाललोय मी मे. बाप रे. गुजरातमध्ये कसं काढले बाबा गुजरात दिवस आता. झालं, हैदराबाद झालं, अहमदाबाद, हैदराबाद. बाद नंतर चाललंय महान राष्ट्र. बाद बाद महान राष्ट्रात चाललं महान राष्ट्र. मग तर काय. आणि ते पण मुंबई. मुंबई Dream city. यार ड्रीम सिटी. जीवाची मुंबई तिथे पण करायला. भरपूर ते नवीन चॅलेंजेस असतात हा, यार. माझी बायको तिथं लोकलने फिरणार आहे आता. मग लोकांनाच फिरावं लागणार आहे. तुला काय आता नाही, काय नाही. हेलिकॉप्टरने फिरशील का तिथं. ती चालत्या लोकांमध्ये उडी मारून चढणार आहे. नाही नाही एकदा नाही मला लोकलची खरंच सवय नाही. आणि एकदा मी गेले होते. माझं एक काम होतं मुंबईला लायसन काढायचं होतं म्हणून. पडली होती. लोकल मधनं मी लिटरली खाली पडलेले. त्यापासून मला भीती वाटली आणि मी लग्नाच्या आधीपासून ठरवलं मी काय पण होते कुठल्या पण ह्याच्यात जाईल पण मुंबईमध्ये जाणार नाही. हो शेवटी पण- तेच झालं आयुष्यात. पण आता आणि तिकडेच माझं चालले पण मी. तेच होतं आता. मला वाटत या एवढ्या गजगजीत पावसाळ्यात त्या किचकिचमध्ये कसं जायचं कसं करायचं पण काय आता. काय नाही सवय होईल आपल्याला आता. आयुष्य तिथंच नेतं आपल्याला. अनप्रेडिक्टेबल लाईफ असते. चलो मूवर्स अँड friends. पॅकर्स मूवर्स अँड पॅकर्स आले आले. ते आता सगळं सामान. आता आम्ही बघू होतं सगळं चेक करायचं आहे. जोखमीचं काम आहे खूप. Stay tuned. काय रे हॅलो काय रे ये ये इकडे इकडे ये की इकडं. तुला थोडीच कामं करायची हातभार लावा लागतो जरा सांगावं लागतं सगळं नाही तर आपलं घेऊन जाणारं सामान उचलतं. घेऊन काय जात नाहीत घेऊन. तू पण ते सांगणार ह्याच्यामध्ये. काय झालं. भूक लागली मला. हो त्यासाठी चालू ऑर्डर दाखव ऑर्डर दाखवूच नको. प्लेसिंग ऑर्डर म्हणा. पेमेंट तुझं मला प्लेसिंग ऑर्डर काय. हमारा घर खाली हो चुका है बहुत सा. अरे पैक हो चुका है खाली पड़े.
खाली म्हणजे मोकळं मोकळं झालं ना आता सगळं सामान. आता आपण पॅक करतोय म्हटल्यावर खाली खालीच म्हणणार ना आपण. हा मग कसं असं आडोशाला कशाला उभारलेस नंतर खांबाला धरून माझं घर सोडणार नाही का मी. घर लईच प्रिय झालेलं दिसत लय. माझं नाही आहे फेवरेट. नो नो. या सगळ्या पॅकेजमध्ये एक आमचं पॅकेज बसलं आहे. हिला पॅक करणार आहे आता. किती वेळ म्हणजे काय कसं जाते का तू जाते का म्हणलं. कंटाळा आला चुळबुळी शांत बस जरा आहे का ठिकाणी. दुपारी तर झोप येत नाही तुला. दुपारी तर झोप येत नाही तरी पण काय येते मग. हो घरात बसले ना ऊन किती पण आहे. गरमी आहे म्हणून येत आहे. सो गाईज मूवर्स अँड पॅकरचं थोड्या प्रमाणात पॅकिंग झालेलं आहे आणि ते खाली घेऊन येत आहेत सामान सगळं आणि ट्रकमध्ये चढवत आहेत. असं काय काय हे थोडंफार सामान खाली आणलेलं आहे आणि आता ते ट्रकमध्ये चढवतील. आमच्या गाड्यासुद्धा आहेत. सो मी तर खाली आली आहे सगळं सामान चेक करायला आणि ऋषीवरती थांबलं आहे की सामान व्यवस्थित प्रॉपर कसं पॅक करतायत की नाहीत आणि एक एक घेऊन ते खाली लोक येत आहेत आणि तेवढेच बॉक्स आहेत की नाही ते आम्हाला चेक करायचे आहेत. सो मी खाली आहे तो वरती आहे असं आमचं चेकिंग चालू आहे. आणि इतकी बहुत म्हणजे भरपूर गरमी आहे ना ह्याच्यामध्ये. बाप रे गुजरातचं टेम्परेचर 44ला जाऊन पोचलं आहे. त्यामुळं गरमीमध्ये सुरू आहे सगळं पॅकिंग. इतकं हेडॅक व्हायला लागला आहे त्रास व्हायला लागला आहे. बट चांगली पण गोष्ट आहे की आम्ही महाराष्ट्रात चाललो आहे फायनली. त्यामुळं थोडंसं मनाला जरासं हे आहे काय म्हणतात त्याला छान वाटतंय. सो स्टे ट्यून. आणि हा आहे आमचा ट्रक आणि ह्याच्यामध्ये आता आमचं सामान जाणार आहे. एक 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 वस्तू सगळ्या खाली आणत आहेत. झालं आहे तसं सगळं पॅकिंग बट ते मोठे मोठे फ्रीज म्हणा बेड वॉर्डरोब वगैरे सगळं झालं आहे पॅक. ते आता हळूहळू घेऊन येतील खाली आणि ह्याच्यामध्ये लोड करतील. अजून आमच्या गाड्यासुद्धा जाणार आहेत ह्याच्यामध्ये. त्यामुळं एक अजून 1-1.5-2 तास लागतील. गरमी बघा किती ऊन आहे यार. खरंच लिटरली असलं तापा लागलं आहे ना. फायनली गाईज बॅगसुद्धा आलेले आहेत आमच्या. आम्ही ह्यासुद्धा आमच्या ह्याच्यासोबतच पाठवणार आहे ट्रकमधूनच. आणि आमच्याकडे आम्ही आम्हाला जे काही वरती लागणार आहे ती बॅग ठेवलेली आहे. ह्याच्यामध्ये सगळं सामान मावेल का काय माहीत. आता मावते की नाही. मावल तर पाहिजे असं वाटायला लागलं. सामानच आमचं जास्त आहे 2 लोकांचं. यार इतकं सामान आहे वाटत नाही. वाटलं नव्हतं एवढं सामान होईल आमचं. सो चालू आहे सगळी प्रोसेस हळूहळू. बघू आता किती वेळ लागतो आहे आम्हाला. आमची रात्रीची ट्रेन आहे 10:50-11 वाजता. सकाळी पोचू आम्ही मुंबईमध्ये. आता हे पण त्याच्यासोबतच पोचतं आहे का कधी पोचते काय माहीत. आता येईल उद्यापर्यंत ते पण आमच्यासोबत मागोमाग. मग काय आहे तिथं जाऊन आणि परत सगळं सामान काढायचं लावायचं. सो आमची मुंबईची ब्लॉग येतच राहतील शिफ्टिंगचे वगैरे. हा शिफ्टिंगचा आहे. परत घर सेट होईल आमचं त्याचे ब्लॉग्स येतील. सो वॉर्डरोब बेड असं सगळं आलेलं आहे खाली पॅकिंग करून. मस्त पॅकिंग केलं आहे खरंच. छान आहे ह्यांची टीम मूवर्स अँड पॅकर्सची.
तुम्हाला जर पण करायचं असेल ना तर मी मग नंबर देईन, इथं मेन्शन करीन ब्लॉगच्या खाली. खूप छान पॅकिंग केलं त्यांनी, व्यवस्थित. असं वाटणार पण नाही की काय आपल्याला म्हणजे तुटू शकेल, काय ब्रेक होऊ शकेल. खूप छान पॅकिंग केलं यांनी. फायनली सगळं सामान आलेलं आहे खाली आणि आता गाडी आमच्या पॅकिंग करत आहेत 2. त्याला पण प्रॉपर पॅक सगळं चालू आहे अशा तऱ्हेने. आणि हा बघा ड्रायव्हरशी काय बोलायला लागला आहे. मुंबईचाच आहे हा पण, पासिंग तर मुंबईचंच आहे ट्रकचं, त्यामुळे काही टेन्शन नाही. सगळं सामान आता चाललंय ट्रकमध्ये. एक 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 आतमध्ये फ्रीज जाऊन बसलं आहे. आता वॉशिंग मशीन आहे, हे बाईक इथं केलं आहे पॅक, हे सगळंच ठेवलं आहे. इन्व्हेंटरी तयार केली आहे. जा ना. भरपूर जागा, तेवढं जरा काळजी पण घेता येईल ना तुला. सगळ्या आपला आतमध्ये काय हल्ले गेले का उचलाला वगैरे. मला पण बांधून ठेवतील चुकून बाबा. तुला कशाला बांधून ठेवतील? तुला उतरावं लागेल ना शिशू करायला. गाडी ठेवायचं चालू आहे, लई मोठी कसरत बघा. बापरे, शिफ्टिंग म्हणजे ना फार अवघड काम आहे. वाईस फायनली सगळं झालेलं आहे. फुल पॅक वगैरे करून गाड्या पण टाकल्या, सगळं सामान झालेलं आहे बघा. जबरदस्त. सो फायनली सामान गेलेलं आहे आमचं ट्रकमधून. आता आम्ही संध्याकाळी निघणार आहे. सो फायनली शिफ्टिंग वगैरे झालेलं आहे, सामान पाठवलं आहे आणि आता आणि आमचं बघा किती घाम आहे इथं. गरमी भरपूर आहे. इथं समुद्र नाही काय तरी इथे एवढी ह्युमिडिटी आहे जबरदस्त. गुजरात आहे ना हे. आणि आता आम्ही चाललो आता फायनली. ट्रेन आमची आला, आमचं सामान तर निघाले गेलं आमचं. आम्ही पोचणार, ते पण इथं पोचेलच. ते पण पोचलंच उद्या. चलो देन, आता तिकडची जर्नी दाखवू आम्ही तुम्हाला. आता आमची मुंबईची ब्लॉग्स आणि मुंबई जर्नी बघायची, मुंबईची लाईफस्टाईल. येस. आता इथं गुजरात फायनली संपले. पूर्ण घर मोकळं झालेलं आहे. इथं आम्ही 1.5 वर्ष राहिलो अशा तऱ्हेने. मी 2.5 वर्ष. तू आधीपासून होतास. 2.5 वर्ष. मी 1.5 वर्ष राहिले. 1.5 वर्ष. चला, हा ब्लॉग आम्ही इथं संपवतो. पुढचा ब्लॉग पण येणार आहे. पुढचा ब्लॉग पण येणार आहे. घर सेट करताना शिफ्टिंग मूव्ह झालेलं सामान वगैरे सगळं सगळे ब्लॉग येणार आहेत. सो स्टे ट्यून, सबस्क्राईब करा, फॉलो करा, चार लोकांना सांगा. चलो बाय बाय.